महाराष्ट्राच्या भूगोलाचा विचार केला की आपल्या डोळ्यासमोर सह्याद्रीच्या उंच रांगा येतात आणि त्यातून उगम पावून पूर्वेकडे म्हणजे बंगालच्या उपसागराकडे धावणाऱ्या गोदावरी कृष्णेसारख्या प्रचंड नद्या येतात. बरोबर. पण नकाशाच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांबद्दल आपण किती विचार करतो? खूप कमी. आज आपण अशाच एका महत्वाच्या पण काहीशा वेगळ्या नदी प्रणालीचा सखोल अभ्यास करणार आहोत. आज आपण तापी पूर्णा नदी खोऱ्यात उतरणार आहोत. हो. ही नदी पूर्वेकडे का नाही वाहत आणि तिचं खोरं इतकं वैशिष्ट्यपूर्ण का आहे? आणि हा प्रश्नच मला वाटतं या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. अच्छा. तापी ही केवळ एक पश्चिम वाहिनी नदी नाहीये, तर ती भारतीय भूगोलाच्या एका मोठ्या नियमाला अपवाद आहे. अपवाद कसा? आपलं भारतीय द्वीपकल्प मुळात पूर्वेकडे झुकलेलं आहे, त्यामुळे बहुतेक मोठ्या नद्या पूर्वेकडेच वाहतात. हो. पण तापी आणि तिच्यासोबत नर्मदा या दोन नद्या जणू काही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातात. त्या पृथ्वीच्या कवचातील एका प्राचीन भेगेतून म्हणजे एका खजदरीतून वाहतात. वा, म्हणजे जणू काही त्यांनी पश्चिमेकडे जाण्यासाठी एक नैसर्गिक शॉर्टकटच शोधला आहे. अगदी. आणि याच भौगोलिक रचनेमुळे या प्रदेशाला एक वेगळं ऐतिहासिक आणि आर्थिक महत्त्व मिळालंय. वा, म्हणजे सुरुवातीलाच एक मोठा ट्विस्ट आहे. चला तर मग या नैसर्गिक शॉर्टकटचा प्रवास कसा आहे ते पाहूया. या नदीला एका सुंदर नावाने ओळखलं जातं, खानदेश कन्या. हो, खानदेश कन्या. हे नाव ऐकूनच या नदीचं त्या प्रदेशाशी किती भावनिक नातं असेल याचा अंदाज येतो. आता या नदीच्या प्रवासाबद्दल बोलूया, कारण तोही तिच्या स्वभावासारखाच जरा हटके आहे. तिचा उगम महाराष्ट्रात नाही तर मध्य प्रदेशात बैतूल जिल्ह्यातल्या मुलताई जवळच्या महादेव डोंगर रांगांमध्ये होतो. हो. पण गंमत पुढे आहे. ती तिथून महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यात प्रवेश करते. हो. पण फक्त 49 किलोमीटर वाहते आणि पुन्हा मध्य प्रदेशात निघून जाते. हा. मला सांगा, एखादी नदी असं का करेल? ती सरळ एका दिशेने का नाही वाहत? हा, खूपच छान प्रश्न आहे. याचं कारण असं की नद्यांना आपल्यासारख्या राज्यांच्या राजकीय सीमा कळत नाहीत. अच्छा. त्या फक्त भूगोलाचे नियम पाळतात, म्हणजे जमिनीचा उतार. तापीचा मार्ग तिथल्या डोंगर रांगा आणि दऱ्यांनी हजारो वर्षांपूर्वीच ठरवून टाकला आहे. म्हणजे सोपं वाटतं, कारण तिकडे उतार आहे. हो, बरोबर. आपल्या राजकीय सीमा तर नंतर आखल्या गेल्या, नदी तर आपला नैसर्गिक मार्गच शोधणार. म्हणजे नदी राज्याच्या सीमेशी एक अनोखा खेळच खेळते. हो. ती आत येते, पुन्हा बाहेर जाते आणि मग परत जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यातून बऱ्हाणपूरच्या खिंडीजवळून महाराष्ट्रात कायमची प्रवेश करते. अगदी. तिची एकूण लांबी आहे 724 किलोमीटर, पण महाराष्ट्रात ती फक्त 208 किलोमीटर वाहते. हो. आणि तरीही ती महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. बरोबर. शेवटी नंदुरबार जिल्ह्यातून ती गुजरातमध्ये जाते आणि सुरत जवळ अरबी समुद्राला मिळते. बरोबर. तिचा हा 3 राज्यांमधून होणारा प्रवासच तिचं महत्त्व दाखवतो. आता आपण त्या रचनेकडे येऊया, ज्यामुळे तिचा हा सगळा प्रवास शक्य होतो. हो. तुम्ही म्हणालात की ती 2 पर्वतरांगांच्या मधून वाहते. हो. तिच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांगा आहेत आणि दक्षिणेला सातमाळ अजिंठा डोंगर रांगा. बरोबर. या 2 भिंतींसारख्या रांगांच्या मधल्या खोल आणि लांब दरीतून तापी नदी वाहते. आणि याच दरीला आपण सुरुवातीला खचदरी किंवा रिफ्ट व्हॅली म्हटलं. हो. पण या रचनेचा त्या प्रदेशावर एक विचित्र परिणाम झालेला दिसतो. कसा? एका बाजूला असं म्हटलं जातं की तापी पूर्णा खोऱ्यात सुपीक काळी कसदाण माती आहे. पण त्याच वेळी तिथे बिहड म्हणजे खोल घळ्या आणि ओबडधोबड जमीन तयार झालीये असंही सांगितलं जातं. एकाच ठिकाणी सुपीकता आणि ओसाडपणा, हे कसं शक्य आहे? हा, या खोऱ्याचा सर्वात मोठा आणि रोचक विरोधाभास आहे. अच्छा. आणि याचं उत्तर तिच्या दोन्ही बाजूंच्या पर्वतरांगांमध्ये दडलंय. कसं काय? दक्षिणेकडील सातमाळ अजिंठा डोंगर रांगांकडून येणारे ज्या उपनद्या आहेत त्या तुलनेने शांतपणे येतात आणि आपल्यासोबत काळी सुपीक माती घेऊन येतात. ठीक आहे. पण उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगांचा उतार खूप तीव्र आहे. तिथून येणारे पाण्याचे प्रवाह प्रचंड वेगाने खाली कोसळतात. हा वेगवान प्रवाह आपल्यासोबत दगडगोटे तर आणतोच, पण जमिनीची प्रचंड धूप करतो. ओहो. आणि याच सततच्या धुपेमुळेच तिथे खोल घळ्या, उंच दरडी आणि ती खडबडीत जमीन तयार झालीये, ज्याला आपण बिहळ म्हणतो. अच्छा, म्हणजे एकाच वेळी निर्मिती आणि विध्वंस दोन्ही क्रिया सुरू आहेत. मला वाटतं चंबळच्या खोऱ्यात अशा जमिनीबद्दल आपण ऐकतो. हो, अगदी तशाच प्रकारची रचना. आणि गुजरातमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अस्तंबा आणि गाळणा डोंगरांमध्ये तर हे खोरं इतकं अरुंद होतं की त्याची रुंदी फक्त 40 किलोमीटर उरते. या सगळ्या वर्णनावरून हे तर स्पष्ट होतंय की ही नदी फक्त एक पाण्याची रेषा नाहीये, तर ती एक मोठी आर्थिक आणि ऐतिहासिक जीवनवाहिनी आहे. अगदी बरोबर.
तिच्या प्रवाहात भूगोल, अर्थशास्त्र आणि इतिहास सगळे एकत्र वाहत आहेत. पण तापी एकटी वाहत नाही, तिला दोन्ही बाजूनी अनेक नद्या येऊन मिळतात. जणू काही तिला मदत करायला येत आहेत. हो या तिच्या उपनद्यांच्या जाळ्याबद्दल आपण बोलूया का? हो आणि हे जाळं खूप मोठं आणि वैविध्यपूर्ण आहे. तापीची मुख्य आणि सर्वात मोठी उपनदी अर्थातच पूर्णा आहे. जिच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. हो, पण इतरही अनेक महत्वाच्या नद्या आहेत. आपण त्यांना 2 गटात विभागू शकतो. कसे? उत्तरेकडून म्हणजे सातपुड्यातून येणाऱ्या आणि दक्षिणेकडून म्हणजे सातमाळा अजिंठा रांगांतून येणाऱ्या. ठीक आहे. तर आधी उत्तरेकडून येणाऱ्या नद्यांबद्दल सांगा. त्या बिहड तयार करतात असं तुम्ही म्हणालात. हो, उत्तरेकडून म्हणजेच तापीच्या उजव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या नद्यांमध्ये अरुणावती, गोमाई, वाकी, आनेर, गुळी, मोर यांसारख्या नद्या आहेत. या सगळ्या सातपुड्याच्या तीव्र उतारावरून येतात. त्यामुळे त्या खूप वेगाने वाहतात, आपल्यासोबत भरपूर गाळ आणि दगडगोटे आणतात. आणि जमिनीची धूप करतात. अगदी. तापी खोऱ्यातला खडबडीतपणा आणि घळ्यांची निर्मिती मुख्यत्वे या नद्यांमुळेच होते. आणि मग दक्षिणेकडून म्हणजे डाव्या बाजूने येणाऱ्या नद्या या उलट असणार. बरोबर. दक्षिणेकडून येणाऱ्या नद्यांमध्ये पूर्णा व्यतिरिक्त गिरणा, बोरी, पांझरा, बुराई, वाघूर आणि अंजनी या महत्वाच्या नद्या आहेत. या शांतपणे येतात. हो, या सातमाळा अजिंठाच्या तुलनेने कमी उतारावरून येतात. त्यामुळे त्यांचा प्रवाह शांत असतो. आणि त्या आपल्यासोबत काळी कसदार माती घेऊन येतात. आणि खोऱ्याची सुपीकता वाढवतात. म्हणजे एका बाजूने धूप आणि दुसऱ्या बाजूने संचयन असा एक समतोल या उपनद्या साधतात. वा. आणि या सगळ्या नद्यांमुळेच अमरावती, अकोला, बुलढाणापासून ते जळगाव, धुळे, नंदुरबारपर्यंतचा मोठा प्रदेश सिंचनाखाली येतो. आता आपण तापीची मुख्य सहकारी, तिची सर्वात मोठी उपनदी असलेल्या पूर्णा नदीकडे वळूया. तापी पूर्णा खोरे हे नावच या 2 नद्यांचं अतूट नातं दाखवतं. बरोबर. पूर्णा ही पश्चिम विदर्भातील एक प्रमुख नदी आहे. तिचा उगम कुठे होतो? तिचा उगमही सातपुडा पर्वतरांगेतच अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटात होतो. अच्छा. ती अमरावती, अकोला, बुलढाणा आणि जळगाव या 4 जिल्ह्यांमधून प्रवास करते आणि शेवटी मुक्ताईनगर तालुक्यात चांगदेव या तीर्थक्षेत्री तापीला मिळते. आणि हा संगम अतिशय पवित्र मानला जातो. हो. आणि तापीप्रमाणेच पूर्णा नदीला सुद्धा स्वतःचं एक मोठं उपनद्यांचं जाळं आहे. हो. हे एका मोठ्या कुटुंबात दुसरं कुटुंब सामील होण्यासारखं आहे. अगदी. आणि पूर्णाच्या उपनद्यांची नावं तर खूपच रंजक आहेत. यातून आपल्याला त्या प्रदेशाचा सांस्कृतिक पोत समजतो. हो का? तिच्या काही उपनद्या या निव्वळ भौगोलिक प्रवाह नाहीत. उदाहरणार्थ काटेपूर्णा आणि नळगंगा. हो, ही नावं ऐकली आहेत. या नद्यांवर मोठी धरणं आहेत. ती अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांची तहान भागवतात. त्यामुळे त्या भागाच्या जीवनदायिनी आहेत. आणि काही नावं तर खूपच आध्यात्मिक वाटतात, जसे की ज्ञानगंगा, विश्वगंगा, बाणगंगा. बरोबर. ही नावं सांगतात की या नद्या केवळ पाण्याचा स्रोत नाहीत, तर त्या लोकांच्या श्रद्धेचा, त्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. ज्ञानगंगा, विश्वगंगा या नावांवरून या नद्यांना किती पवित्र मानलं जात असेल याची कल्पना येते. खरंय. त्यामुळे पूर्णा नदीचं जाळं हे पाणी, शेती आणि श्रद्धा यांचं एक सुंदर मिश्रण आहे. मोरणा, मण, पेढी, उमा, शहानूर, चंद्रभागा यांसारख्या अनेक नद्या मिळून पूर्णा नदीला आणि पर्यायाने तापी खोऱ्याला समृद्ध करतात. प्रत्येक नदी आपापल्या भागातून पाणी गोळा करून या मोठ्या प्रवाहात सामील होते. म्हणजे डोंगर रांगांमध्ये हे लहान प्रवाह जन्माला येतात, पण ते मोठे कसे होतात? साहजिकच जेव्हा ते एकमेकांना भेटतात. बरोबर. आणि या भेटीच्या ठिकाणांना आपण संगम म्हणतो. या संगमांचं या खोऱ्यात काय महत्त्व आहे? खूप जास्त. संगम म्हणजे केवळ 2 प्रवाहांचं एकत्र येणं नाही, ते 2 परिसंस्थांचं, 2 संस्कृतींचं एकत्र येणं असतं. आणि या खोऱ्यातला महासंगम कोणता? तो आहे जळगाव जिल्ह्यातल्या चांगदेव इथला. इथे तापी आणि तिची सर्वात मोठी उपनदी पूर्णा एकत्र येतात. या 2 मोठ्या नद्यांची ही भेट या संपूर्ण खोऱ्याचा भूगोलाला आकार देते. अच्छा. चांगदेवचा संगम हा जणू काही या नदी प्रणालीचा केंद्रबिंदूच झाला. हो, म्हणता येईल. पण इतरही अनेक महत्वाचे संगम आहेत. मला प्रकाशा या नावामध्ये विशेष रस वाटतोय. इथे तापी आणि गोमती नदीचा संगम होतो, बरोबर? हो, पण ते फक्त भौगोलिक ठिकाण नाहीये. त्याला एक, काय म्हणतात त्याला, आध्यात्मिक महत्त्व सुद्धा आहे. तेच. प्रकाशा हे एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. त्याला दक्षिण काशी म्हणूनही ओळखलं जातं. म्हणजे इथे नदी आणि श्रद्धा यांचा संगम होतो. अगदी बरोबर. अनेकदा असं दिसतं की जिथे नद्या मिळतात तिथे मानवी वस्ती आणि श्रद्धास्थानं विकसित होतात.
सारंगखेडा हे आणखी एक उदाहरण आहे. सारंगखेडा. तिथे कोणत्या नद्या मिळतात? तिथे तापी आणि बुराई नदीचा संगम होतो आणि ते ठिकाण घोड्यांच्या यात्रेसाठी जगप्रसिद्ध आहे. अरे हो, बरोबर. म्हणजे नदीचा प्रवाह व्यापाराचा आणि संस्कृतीचा प्रवाह सुद्धा बनतो. निश्चितच. वा. म्हणजे नदीच्या संगमाने व्यापाराला चालना दिली आणि गिरणा आणि मोसम नद्यांचा संगम मालेगाव जवळ होतो. मला वाटतं ह्या संगमामुळेच मालेगावला एक महत्त्व मिळालं असेल. हो, पाणी आणि वाहतुकीची सोय एकाच ठिकाणी. ह्या संगमांनी प्रदेशाला जोडलं आहे. तापी पांझरा मुडावदला, तापी गिरणा रामेश्वरला. तर पूर्णा चंद्रभागा रामतीर्थाला मिळतात. ही सगळी ठिकाणं म्हणजे ह्या प्रदेशाच्या रक्तवाहिन्यांची जंक्शन पॉइंट्स आहेत. इथूनच हा प्रदेश अधिक सुपीक आणि समृद्ध होतो. आणि जिथे पाणी आहे, जिथे सुपीकता आहे, तिथे जीवन आहे. माणसं नद्यांच्या काठावर वस्ती करतात. या नद्यांनी कोणती शहरं घडवली आहेत? आपल्याकडे शहरांची एक मोठी यादी आहे. हो, आहे. पण नुसती यादी वाचण्याऐवजी ह्यात काही पॅटर्न दिसतो का? हो, एक स्पष्ट पॅटर्न दिसतो. प्रत्येक मोठी नदी ही कोणत्या ना कोणत्या मोठ्या शहराची जीवनरेखा आहे. उदाहरणार्थ पांझरा नदी नसती तर आजचं धुळे शहर उभं राहिलं असतं का, ही शंका आहे. अच्छा. धुळ्याची संपूर्ण ओळख, तिचं पाणी, तिची अर्थव्यवस्था या नदीवर अवलंबून आहे. आणि अकोल्याचं काय? आपल्या माहितीनुसार मोरणा नदी अकोल्यातून वाहते. हो, पण मोरणा नदी अकोल्याला फक्त पाणीच देत नाही. तिने अकोल्याला कॉटन सिटी बनवलं. इंटरेस्टिंग. ते कसं? स्वातंत्र्यपूर्व काळात इथे कापूस गिरण्या उभ्या राहिल्या, कारण त्यांना लागणारं प्रचंड पाणी मोरणा नदी पुरवत होती. म्हणजे या नदीने शहराचं अर्थकारणच घडवलं. आणि गिरणा नदीने जळगावला केळ्यांचं आगार बनवलं, हे पण तसंच काहीसं असेल? अगदी तसंच. केळीच्या बागांना लागणारं पाणी गिरणाच देते. हे खूपच रंजक आहे. म्हणजे नद्या केवळ तहान नाही भागवत, तर शहरांना एक आर्थिक ओळख देतात. बरोबर. अमळनेर शहराचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येते बोरी नदी. आणि बाळापूर ते मन नदीच्या काठावर आहे. हो, बाळापूर हे ऐतिहासिक शहर आहे आणि ते तिथे वसण्यामागे मन नदीचं पात्र हे एक महत्वाचं सामरिक कारण होतं. म्हणजे ही गोष्ट फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित नाही. नाही, अजिबात नाही. लहान नद्यांनी लहान शहरांना आधार दिला आहे. एरंडोल अंजनी नदीच्या काठावर, साखरी कान नदीच्या काठावर, शिंदखेडा बुराई नदीच्या काठावर आणि शहादा गोमाई नदीच्या काठावर. हो, ही यादी म्हणजे या प्रदेशाचा मानवी भूगोलाचा नकाशाच आहे. प्रत्येक शहर आणि त्याची नदी यांचं एक अतूट नातं आहे. म्हणजे माणसांनी नद्यांच्या काठावर घरं बांधली, शहरं वसवली, अर्थव्यवस्था उभी केली. पण मग त्यांनी या नद्यांना काबूत आणण्याचा, त्यांचं पाणी आपल्या सोयीनुसार वापरण्याचा प्रयत्नही केला असेलच. साहजिकच. आणि याच प्रयत्नातून उभे राहिले मोठे मोठे प्रकल्प आणि धरणं. बरोबर. ही धरणं म्हणजे या प्रदेशाची आधुनिक काळातील जीवनरेखा आहेत. आधुनिक जीवनरेखा. बरोबर. या प्रदेशात पाऊस फक्त पावसाळ्यात पडतो. बरोबर. उरलेले 8 महिने पाण्याची सोय करायची असेल तर हे पाणी कुठेतरी साठवून ठेवावं लागतं आणि हे काम धरणं करतात. आपल्या माहितीनुसार तापी नदीवर जळगाव जिल्ह्यात हतनूर धरण आहे. हे या खोऱ्यातलं एक महत्त्वाचं धरण असणार. हो, हतनूर धरण हे तापीच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवणारे एक महत्त्वाचं केंद्र आहे. पण मला गिरणा नदीचं उदाहरण जास्त आकर्षक वाटतं. का? कारण गिरणा नदीवर एकामागे एक धरणं आहेत. नाशिक जिल्ह्यात चनकापूर आणि पुढे जळगाव जिल्ह्यात दहिगाव आणि जामदे. अच्छा, म्हणजे एकाच नदीवर इतके मोठे प्रकल्प आहेत? हो, आणि हे तिचं त्या प्रदेशासाठी असलेलं अनमोल महत्त्व दाखवतं. याचा अर्थ गिरणा नदीच्या पाण्यावर जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांचा मोठा भाग अवलंबून आहे. शेती, पिण्याचं पाणी, उद्योगधंदे, सगळंच. अगदी. आणि हाच पॅटर्न आपल्याला उपनद्यांवरही दिसतो. काटेपूर्णा नदीवर अकोला जिल्ह्यात महान धरण आहे, जे थेट अकोला शहराच्या पाणीपुरवठ्याशी जोडलेलं आहे. बरोबर. वाघूर नदीवर जळगाव जिल्ह्यात एक मोठा वाघूर प्रकल्प आहे, जो सिंचनासाठी खूप महत्त्वाचा आहे. धुळे जिल्ह्यातही अनेक लहान धरणं दिसतात. पांझरावर सय्यदनगर, अनेर नदीवर अनेर डॅम आणि बुराईवर फोफर धरण. यावरून एक गोष्ट लक्षात येते की पाण्याच्या नियोजनासाठी फक्त मोठ्या नद्यांवर अवलंबून न राहता प्रत्येक लहान प्रवाहाचा उपयोग करून घेतला गेला आहे. हो, आणि हेच नियोजन या प्रदेशाला दुष्काळाशी लढायला मदत करतं. बुलढाण्यात नळगंगा नदीवरचं नळगंगा धरण असो किंवा नंदुरबारमध्ये गोमती नदीवरचं सुसरी धरण. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात पाण्याच्या गरजेनुसार स्थानिक नद्यांवर प्रकल्प उभारले गेले आहेत. हो, हे एक विकेंद्रित जलव्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण आहे. तर आज आपण तापी पूर्णा नदी खोऱ्याचा एक वेगळाच प्रवास केला. मध्य प्रदेशात उगम पाहून,
महाराष्ट्रातल्या सातपुडा आणि अजिंठ्याच्या कुशीत अनेक उपनद्यांना सोबत घेत शहरांना जीवन देत आणि धरणांच्या रूपाने नियंत्रित होत पुढे समुद्राकडे जाणाऱ्या या नदी प्रणालीचं महत्त्व खरंच खूप मोठं आहे. आपण आज फक्त काही भौगोलिक नावं आणि ठिकाणं पाहिली नाहीत, तर आपण एका संपूर्ण प्रदेशाची जीवनकथा पाहिली. प्रत्येक उगम, प्रत्येक संगम आणि प्रत्येक शहर आपापल्या जागी एक स्वतंत्र इतिहास आणि संस्कृती जपून आहे. अगदी. या नद्यांनी केवळ जमिनीलाच नाही तर इथल्या समाजालाही आकार दिलाय. खरंच, ही माहिती या प्रदेशाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन देते. हो, आता आपण फक्त नदी पाहत नाही तर तिच्या काठावर घडलेला इतिहास पाहतो.